रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 20 जानेवारी 2026. आपण परिक्रमेतल्या 81व्या दिवसाच्या पडावाला आपण सुरुवात करतोय हनुमान घाट मंडला या ठिकाणावरून. इथून आपल्याला पुढे आता जोगी टिकरियाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. त्याच्यानंतर अमरकंटक ची दिशा असेल. जोगी टिकरिया साधारण 100 किलोमीटर या ठिकाणाहून आहे. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मार्ग आहे या सरळ मार्गाने त्या कमानीतून बाहेर पडायचा आणि उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याजवळच आश्रम स्थित होतं. या कमानीतून बाहेर पडल्यानंतर हा जो मार्ग दिसतोय या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत. काल या आश्रमामध्ये 10 परिक्रमावासी आले होते आणि अचानक मध्ये 3 परिक्रमावासी वाढले. त्याच्यामुळं थोडीशी भोजन व्यवस्था विस्कळीत झाली. त्यावरून महाराष्ट्रीयन नसलेल्या काही व्यक्तींनी या ठिकाणी खूप गोंधळ घातला आश्रमामध्ये. आनंद एका गोष्टीचा झाला की गोंधळ घालण्यामध्ये महाराष्ट्रीयन नव्हते, याबद्दल खूप बरं वाटलं. असंच सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी आपलं नाव जपावं, उंचवावं आणि जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढं चांगलं ठेवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमाच्या कमानीतून बाहेर पडल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर बडी खैरी हे गाव आलेलं आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 किलोमीटर झालंय आपण या बडी खैरी गावाच्या लोकवस्तीतून पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बडी खैरी गावातून पुढे मार्गस्थ होत असताना एक आडवा मार्ग लागलेला आहे आपल्याला. त्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला वरती एक महामार्ग जातोय असं दिसतोय. तो महामार्ग म्हणजे काल आपण मंडला शहरात आलो आणि शहरात न येता जो बाजूनी बायपास चालला होता तो बायपास हा वरचा मार्ग आहे. रायपूरकडे जाण्याचा तो महामार्ग आहे. आपण याच्या खालून जो सरळ मार्ग चाललेला आहे त्यांनी पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढचा सरळ मार्ग दिसतोय आपल्याला आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आमानला हे गाव आपल्याला लागलेलं आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ साधारण 5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय. आश्रमातून निघाल्यापासून कुठेच वळायचं नाहीये. हा मार्ग सरळ आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत. तर या ठिकाणी आपल्याला बघा मंडला वन विभागाचं काष्टागार आहे, म्हणजे या ठिकाणी लाकडं साठवली जातात. त्याच्या शेजारून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. कुठेही आपल्याला कुठलाही दिशादर्शक फलक आतापर्यंत लागलेला नाहीये. बघूयात पुढे आपल्याला मार्गामध्ये काय अनुभव येतो ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 9 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी पटपरा नावाचं गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत या मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या बरोबरचे सहपरिक्रमावासी पाठीमागं कुठेच दिसेनात म्हणून आपण या वडाच्या झाडाखाली बसलो होतो. या ठिकाणी बघा आजूबाजूला कोणतंही घर नाहीये किंवा कोणतीही लोकवस्ती नाहीये. एक बंद पडलेलं दुकान आहे, फक्त समोर दाखवतो तुम्हाला. हे बंद पडलेलं दुकान आहे आणि बाकी काहीच नाहीये आजूबाजूला. या ठिकाणी मैयाची एवढी लीला भारी आहे की आपल्याला या ठिकाणी सकाळी 10 वाजताच मैयाने भोजन प्रसादीचं ताट या ठिकाणी दिलेलं आहे बघा. रामकृष्ण हरी नर्मदे मला आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे आपल्याला. जंगल मार्ग आहे सगळा. साधारण 20 ते 25 किलोमीटर पुढे कोणतंही मोठं गाव लागत नाही आणि या ठिकाणी मैयाने आपल्याला भोजन प्रसादी पाठवलेली आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वडाच्या झाडाखाली आपण भोजन प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा आता पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता तुम्ही म्हणाल की भोजन प्रसादी आली कुठून, कोणीच दिसत नाही. तर
तर एक सद्गृहस्थ आहेत, ते मंडला या गावातनं आज त्यांनी ठरवलं होतं की परिक्रमावासींना बालभोग द्यायचा म्हणून, आणि त्या पद्धतीने ते परिक्रमावासींचा शोध घेत 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 रस्त्याने मार्गस्थ होत होते. तर हनुमान घाटावर ते आल्यावर त्यांना कळालं की 4 ते 5 परिक्रमावासी पुढे मार्गस्थ झालेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांच्या बरोबरचा सगळा प्रसादीचा शिधा ते बरोबर ती घेऊन आपल्याला शोधत शोधत इथपर्यंत आले होते. आणि त्यांनी आपण शेवट असल्यामुळे पूर्ण ताट भरून त्यांनी बालभोग हा भोजन प्रसादीच्या स्वरूपातच दिला. अशा प्रकारे आपल्या वाटेचं जे काही अन्न, जो काही प्रसाद होता, तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं, तर त्यांची आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागं ज्या ठिकाणी आपण चाय प्रसादी स्वीकारली त्या ठिकाणी आपण आपल्याला आलेल्या गुप्तदानापैकी 500 रुपयाची रक्कम आपण त्यांना परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी चायप्रसादी व बालभोग द्यावा या निमित्त आपण ती त्यांच्या स्वाधीनी केलेली आहे रोख स्वरूपामध्ये. त्याचबरोबर काल दिवसभरात आपल्याला गुप्तदान म्हणून 500 रुपये आलेला आहे आश्रमात सेवा देण्यासाठी. आणि मुंबईतून सायनवरून हरेश्वर शिवकर साहेब आहेत, त्यांनी आपल्याला 501 रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. त्यांचं वय 74 वर्ष आहे. त्यांनी आपल्याला नर्मदा मैयाचरणी एक प्रार्थना करायला सांगितलेली आहे की त्यांच्या पायांमध्ये आता सध्या ताकद थोडीशी कमी असते, तर ती ताकद वाढावी या निमित्त नर्मदा मैयाचरणी आपल्याला प्रार्थना करायला सांगितलेली आहे. तर त्या पद्धतीची प्रार्थना आपण करूयात. त्याचबरोबर नर्मदा मैयाचरणी आपण विनंती करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दोन्ही भक्तांचं मनपूर्वक आभार. या मार्गाने आता पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ सरळ मार्गाने आपण आश्रमापासून साधारण 17 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बकछेरा नावाचं हे गाव लागलेलं आहे. या गावाच्या आजूबाजूलाच कुठेतरी आपल्याला आता नर्मदा मैयाचा किनारा किंवा तटमार्ग प्राप्त होईल असं वाटतंय. बघूयात पुढे जाऊन काय होतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावाच्या बाहेर साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी रेवा आदेश अन्नकूट सूरजमुखी घाट असा बोर्ड लागलेला आहे. तर आपण त्या घाटापर्यंत जाऊयात, मग तिथून आपल्याला किनारा मार्ग आहे का नाही ते समजेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण मुख्य रोड सोडून आतमध्ये चाललोय. त्या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन तर होईल, फक्त मार्ग तिथून आहे का नाही हे आपल्याला पक्क माहित नाही. त्याची माहिती आपल्याला पूर्ण घ्यावी लागेल, कारण आता 17 किलोमीटर आपण मंडलापासून आलोय, पण तरी अजून किनारा मार्ग आपल्याला काही भेटलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी किनारा मार्ग शोधत शोधत चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन तर होतंय, खाली पगदंडी मार्ग पण दिसतेय, आणि या ठिकाणी एक आश्रम स्थित आहे श्री पंचायती आखाडा म्हणून. आपण आतमध्ये जाऊन चौकशी करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता हा किनाऱ्याने मार्ग आहे. कुठपर्यंत आहे माहित नाही, पण आपण जेवढा जाता येईल तेवढा जाण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. पुढे जाण्यासाठी काही मार्ग आहे असं वाटत नाही. त्या घाटापर्यंत आपण कसं तरी पोहोचूयात आणि त्याच्यानंतर ठरवूयात पुढे काय करायचं ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून पलीकडे जाण्याचा कोणताही मार्ग नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला या घाटावरून पुढे वरती मुख्य डांबरी सडकाला जावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किनारा मार्गाने जाण्याचा एक प्रयत्न आपण करून आलो, पण तिथून पुढे रस्ता नाहीये. तिथं घाटावरती घाटाचं काम चालू होतं, नवीन घाट बनवण्याचं. तर त्या ठिकाणी आपण चौकशी केली, तर त्यांनी आपल्याला पुढे या सडक मार्गाने जायला सांगितलंय, जो मुख्य मार्ग मगाशी होता तो. त्या मुख्य मार्गाने साधारण अजून 10 ते 12 किलोमीटर गेल्यानंतर किनाऱ्याच्या जवळून जवळून जाणारा एक पक्का मार्ग मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूयात आता पुढे काय होतं ते. घाटावरून आपण घाट चढून वरती आलोय. साधारण या ठिकाणाहून 400 मीटर लांब आपल्याला नर्मदा मैयाचं पात्र भेटलं होतं. तिथून आपण आता पुन्हा
वरती चढलोय आणि हा मुख्य मार्ग आलेला आहे. या मुख्य मार्गाने आपण उजवीकडे मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी मोहनिया पटपरा असं गाव लागलेलं आहे. या गावाच्या कोपऱ्यावरतीच एक छोटंसं चहाचं दुकान होतं. त्यांनी चहाचं निमंत्रण दिलं, ते स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला शेत दिसतंय आणि या शेतांच्या पलीकडे साधारण 1 किलोमीटर अंतरावरती नर्मदा मैया प्रवाहित आहेत. आणि डाव्या बाजूला या ठिकाणी जंगल दिसतंय. अशा प्रकारचा हा जंगल मार्ग होता, आता मोठा मार्ग झालेला आहे तयार या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण परिक्रमेत पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी जंगलामध्येच बंजारी माता मंदिर आहे. त्या ठिकाणी चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं, त्यांचं आमंत्रण स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागं बंजारी माता मंदिरापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी पौंडीलिंगा नावाचं हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातल्या पुढच्या चौकातून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या गावात आपण पुढे आल्यानंतर हा पहिलाच डाव्या बाजूचा रस्ता लागलेला आहे, त्यांनी जायचं नाही आपल्याला, त्यांनी सरळ पुढे जायचंय आणि त्याच्यानंतरचा डाव्या बाजूचा रस्ता आहे, तिथून आत जायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण हनुमान घाट या ठिकाणच्या आश्रमातून साधारण 24 किलोमीटर या सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बघा एक मंदिर लागलेलं आहे या गावामध्ये. या मंदिराच्या शेजारून एक मार्ग गेलेला आहे बारीक, किराणाच्या दुकानापासून. तिथून आपल्याला डाव्या बाजूला आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आतमध्ये जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ मार्गाने आपण कुठेच वळालो नाही. सरळ हा मार्ग, काही ठिकाणी काम चालू होतं, काही ठिकाणी पक्का रस्ता तयार झालेला होता, काही ठिकाणी छोटा रस्ता होता. अशा प्रकारे या मार्गातून आपण सरळ आलोय आणि मग हा मुख्य रस्ता सोडलेला आहे. कारण या मुख्य रस्त्याने जर आपण सरळ पुढे गेलो ना तर नर्मदा मैयाचं पात्र पुढे आपल्याला 5 ते 6 किलोमीटरवर लागतं आणि हा रस्ता त्या पात्राच्या वरून जातो आणि पुन्हा आपल्याला वळून पाठीमागे यावं लागतं. थोडंसं अंतर वाढतं, त्याच्यामुळे हा मार्ग आपला परिक्रमेतला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. पौंडीलिंगा म्हणून हे गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी एक मार्ग चाललाय टाकीपासून. तिकडे न जाता आपला जो सरळ मार्ग आहे त्या सरळ मार्गाने आपल्याला या गावातून बाहेर पडायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे साधारण अर्धा किलोमीटर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावरती या गावातून बाहेर पडलोय आणि आता शेताच्या मध्यभागातल्या रस्त्यातून आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 ते 1.5 किलोमीटर सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला लिंगा नावाचं गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आता सरळ आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा बघायला भेटणार आहे. लिंगा घाट आहे त्या ठिकाणी. त्या लिंगा घाटावरून आपण पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत मुख्य रस्त्याने. गावातून सरळ आल्यानंतर एक आडवा रस्ता लागतो. या आडव्या रस्त्यातून पार करून आपण पुढे सरळ लिंगा घाटकडे मार्गस्थ होत आहोत. या डाव्या बाजूने गेलोत आपण तरी सुद्धा पुढच्या घाटावरती जाता येतं आपल्याला, पण आपल्याला मैयाच्या किनाऱ्याने पुढच्या घाटापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आपण लिंगा घाटावर जाऊयात, त्या ठिकाणी दर्शन घेऊयात मैयाचं आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण लिंगा घाटावरती पोहोचलोय. नर्मदा मैयाचा सुंदर असा प्रवाह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आहे. कोणतंही बॅकवॉटर किंवा साठलेलं जल या ठिकाणी नाहीये. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण किनाऱ्याने बेलघाट पर्यंत पुढे मार्गस्थ होऊयात. अखेरीस संध्याकाळी का होईना आपल्याला किनारा मार्ग भेटला. खूप आनंद झालेला आहे आता, कारण दिवसभर आपण किनारा मार्ग शोधत आलो, पण कुठेही किनारा मार्ग आपल्याला भेटलेला नाही. हा 1 किलोमीटरचा किनारा मार्ग आहे साधारण पुढे बेलघाट पर्यंत पोहोचण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण मैयाचं नामस्मरण करत पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढचा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी उजव्या बाजूला बघितलं तर एक बेट दिसतंय. या बेटच्या अलीकडून नर्मदा मैयाचा थोडा प्रवाह आहे आणि या बेटाच्या पलीकडून नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. आणि आपण मगाशी ज्या घाटावरती आलो त्या ठिकाणी दोन्ही बाजूचा प्रवाह एकत्र होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण इथपर्यंत आलोय, पण पुढे जर बघितलं तर या ठिकाणी नर्मदा मैयाचं पात्र पूर्ण पाण्याने या ठिकाणी भरलेलं दिसतंय थोडं थोडं. पण इथं बघा एक पगदंडी मार्ग वरती गेलेला आहे आणि वरती एक झेंडा लावलेला आहे. तर या मार्गाने आपण आता वरती जाऊयात. या ठिकाणी बघा समोर जर बघितलं तर आपण मैयाचा हा मुख्य प्रवाह आपल्याला दिसतोय आणि या बेटामुळे मैयाचा प्रवाह दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे आणि या रस्त्याने आपण इथपर्यंत पोहोचलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण आता वरती मार्गस्थ होत आहोत, कारण तुम्हाला लांबून ती रिबीन दिसली नसेल, पण या ठिकाणी जवळ आल्यावरती दाखवतो. या ठिकाणी या सागाच्या झाडाला ही रिबीन बांधलेली आहे आणि आपण वरती मार्गस्थ होतो. वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या कंपाऊंडच्या शेजारून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या पूर्ण जंगलात आहोत बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे जंगल आहे आणि त्या जंगलातून आपण आता चाललोय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे, पगदंडी मार्ग आहे. आपल्याला आता समोर बेलघाट येणार आहे, त्या बेलघाट पर्यंत आपल्याला आता मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या टेकडीवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा मुख्य प्रवाह दिसतोय मैयाचा आणि मध्ये ते बेटही दिसत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आता या टेकडीवरून पुढे मार्गस्थ आहोत. या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यावरती आपल्याला निरंजनेश्वर महादेव मंदिराचा कळस दिसतोय. तिथपर्यंत जाऊयात आता आपण. या ठिकाणी एक पगदंडी मार्ग आहे खाली उतरण्यासाठी, त्याने आपण खाली जाऊयात आणि पलीकडे मंदिर स्थित आहे तिथपर्यंत पोहोचूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी डाव्या बाजूने गोरा नदी वाहत येते आणि ही पुढे नर्मदा मैयाला जाऊन भेटते. या ठिकाणी आता आपल्याला ही जी मैया आहे ही पार करून पलीकडे जावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण ही मैया पार करून आलोय आणि या ठिकाणी पगदंडी मार्गाने बेलघाटच्या दिशेने मार्गस्थ आहोत. जे मंदिर आपल्याला तिथून दिसत होतं त्या मंदिराकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत वरती. आपण वरती जाऊन परवानगी घेऊयात आणि मग आज विश्रांती करण्याचा प्रयत्न या ठिकाणीच करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 81व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण हनुमान घाट मंडला या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण 29 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून या ठिकाणी निरंजनेश्वर महादेव मंदिर बेलघाट या ठिकाणी आश्रमामध्ये परवानगीने विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.